नमस्कार. आज मंगळवार आहे, मंगळवारची संध्याकाळ. तर आज आम्ही उपवास असल्यामुळे जेवण बनवण्यासाठी भाकरी आणि सोबत झुणका. तर झुणका बनवायचं ठरलं आहे. तर झुणका बनवण्यासाठी पहिलं चण्याचं पीठ मस्तपैकी बेसन भाजून घेतलं आहे. बेसन मस्त भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत बेसनमध्ये टाकण्यासाठी आलं, मिरची, कोथिंबीर, टॅमॅटो आणि कांदा थोडा झुणक्यासाठी जास्ती घ्यावा लागतो, कारण कांदा असेल तर भाकरी आणि झुणका खाय मजा येते. तर त्याच्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे. आता आपण असते त्याच्यामध्ये लसूण आणि कांदा टाकणार आहोत. कांदा पूर्ण लाल होईपर्यंत तो परतून घेणार आहोत. लसूण टाकलेलं आहे. लसूण थोडं लालसर झालं तर त्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत. कांदा सुद्धा त्याच्यात टाकून घेतलेला आहे. आता हे पूर्ण कांदा शिजेपर्यंत ढवळून घेणार आहोत. आणि हा कांदा लालसर झाला की नंतर त्याच्यामध्ये भाजलेलं बेसन टाकलं जाईल. झुणका हा खूप चविष्ट असा पदार्थ आहे, जो भाकरीबरोबर खायला जी टेस्ट वेगळी लागते. थोडं हिंग टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि चिमूटभर अर्धा चमचा हळद टाकली आहे. आता हे सर्व ढवळून घेणार आहोत. कांदा सुद्धा शिजत आलेला आहे आणि चवीपुरता बारीक मीठ. आता यामध्ये बारीक मिठाचाच वापरतो. आता कांदा पूर्णपणे शिजलेला आहे, तयार झालेला. आता याच्यामध्ये बेसन टाकलं जाईल. जे आपण बेसन भाजलेलं आहे ते बेसन टाकलं जाईल. टॅमॅटो, कांदा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकले. पुन्हा ते टॅमॅटो आणि कांद्याचं मिश्रण चांगलं ढवळून घेतलेलं आहे. आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मसाला टाकलेला आहे. लसूण, कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर आणि सर्वांसाठी मसाला टाकून आता हे पूर्णपणे इंचू करून घेतले. मस्तपैकी त्याला लालसर कलर आलेला आहे. आणि आता शेवटचं आहे म्हणजे बेसन. हे जे बेसन आहे हे व्यवस्थित कांदा टॅमॅटो मुरण्यासाठी ते थोडं थोडं टाकावं लागतं. थोडं थोडं टाकून ते सतत ढवळत राहावं लागतं. त्याच्यामुळे ते व्यवस्थित असं मिक्स होतं, त्याच्या गुठल्या राहत नाही. आणि नंतर जो झुणका तयार होतो तो खूप टेस्टी लागतो. आपण बघू शकता की थोडं थोडं बेसन टाकलेलं आहे. एवढं नाही. आपलं बेसन पूर्णपणे कढईत टाकून झालेलं आहे. आता ते ढवळून घेत आहोत. व्यवस्थित घोटून घेऊन पूर्णपणे शिजण्यासाठी मंद आचेवर ठेवणार आहोत. थोडासा कड दिल्यानंतर ते तयार झालं असेल तर आता आपण मंद आचेवरती 5 मिनिटासाठी ठेवलेलं आहे. 5 मिनिटामध्ये बेसन शिजून त्याप्रमाणे झुणक्याची रेसिपी आहे, आमची इथली बनवण्याची पद्धत आहे. तयार झाल्यानंतर तुम्हाला दिसेलच की त्याला असा कलर येतो छान. तो खूप टेस्टी लागतो चपातीसोबत सुद्धा आणि भाकरीसोबत सुद्धा. पण भाकरीसोबत झुणका भाकर हे खूप फेमस आहे. तर उपवासाला हा पदार्थ खूप स्वस्त पडतो आणि झटपट होतो. साधारणतः 10 मिनिटं झालेली आहेत. आपला झुणका तयार झाला आहे, बघू शकता.
किती छान झालं, त्याला ओलावा सुद्धा आला वाफेमुळे आणि नरम आहे, त्याच्यामुळे हा भाकरीसोबत खायला खूप छान वाटेल. हा थोडा नरम ठेवावाच लागतो, पण भाकरीसोबत कडक करेल तर ते खूप सुकीसुकी होते, पण थोडा सॉफ्ट असेल तर खायला खूप छान वाटतो. तर आमचा हा झुणका भाकर ही आमची बनवण्याची पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. तुम्हा सर्वांना शुभरात्री. नमस्कार.